जय मित्रांनो, बघा आजच्या लेक्चर मध्ये जे आहे आपण संविधान सभा अभ्यासणार आहोत. तर बघा, कालच्या लेक्चर मध्ये आपण संविधान सभेचे मेंबर्स आणि कॅबिनेट मिशनच्या ज्या तरतुदी होत्या त्या बघितल्या होत्या. तर आजच्या लेक्चर मध्ये जे आहे आपल्याला संविधान सभा बघायची आहे. तर बघा, जे संविधान सभेचे पहिले सत्र आहे किंवा आपल्याला जी पहिली मीटिंग आहे म्हणता येईल, किंवा संविधान सभेची पहिली बैठक आहे 9 डिसेंबर 1946 ला पार पडली. डिसेंबर 1946 पहिली मीटिंग पार पडली. याच्यामध्ये जे बघायचं झालं तर संविधान सभेचे सर्वात वयस्कर किंवा वयोवृद्ध जे सदस्य होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले. तर बघा, जे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा जे आहे हे संविधान सभेचे सर्वात वयोवृद्ध सदस्य होते. बघायचं झालं तर असं जे ट्रेडिशन आपल्याला बघायला मिळतं, हे ट्रेडिशन आपल्याला फ्रान्समध्ये बघायला मिळतं, की फ्रान्समध्ये ट्रेडिशन आहे किंवा एक परंपरा म्हणता येईल, कुठल्याही सभेमध्ये जे अध्यक्षपद आहे हे सर्वप्रथम त्या सभेचे जे सर्वात वयोवृद्ध सदस्य आहेत त्यांना देण्यात येते. त्याच अनुसार त्याच ट्रेडिशनला फॉलो करून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना अध्यक्षपद देण्यात आले. हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले. तर नंतर जर बघायचं झालं, 11 डिसेंबर 1946 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना जे आहे संविधान सभेचे जे आहे अध्यक्ष बनवण्यात आले. जर बघायचं झालं तर हे संविधान सभेचे परमनंट अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्ष बनवण्यात आले. तदनंतर जे आहे तिसरी मीटिंग आणि जी महत्वाची मीटिंग म्हटल्या जाते ते बघायचं झालं 13 डिसेंबर 1946 ला पार पडली. त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे उद्दिष्ट ठराव आहे हा मांडला. उद्दिष्ट ठरावामध्ये जर बघायचं झालं तर उद्दिष्ट ठराव जर बघायचं झालं तर एक आपल्याला म्हणता येईल की जे संविधान निर्मितीचे जे मार्गदर्शक तत्वे आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी संविधान सभेपुढे मांडले. तर बघा, संविधान सभेमध्ये मांडले. तर बघायचं झालं तर हे उद्दिष्ट ठराव जे आहे हे पुढे जाऊन आपण जे संविधानाची प्रस्तावना जी आहे त्याच्यामध्ये
जी संविधानाची प्रस्तावना आहे ते उद्दिष्ट ठराव संविधानाची प्रस्तावना म्हणून आपण स्वीकारली. जर बघायचं झालं तर बेसिकली जर प्रस्तावना जर बघायचं झालं तर प्रस्तावना म्हणजे जर आपण कुठलंही पुस्तक घेतो त्यावेळेस आपण त्या पुस्तकाची जी आहे इंडेक्स बघतो, मराठीमध्येच अनुक्रमणिका बघतो. तर बघायचं झालं तर प्रस्तावना किंवा उद्दिष्ट ठराव जे आहे हे आपल्या संविधानाची जी आहे इंडेक्स होते. तर बघा ह्याच्याबद्दल आपण थोडं अधिक प्रस्तावनेबद्दल अधिक आपण माहिती घेणारच आहोत नंतर. बट त्याच्या आधी आपल्याला जे आहे उद्दिष्ट ठराव त्यावेळेस आले होते त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी समाविष्ट होत्या त्या आपल्याला बघायचं आहे. तर बघा उद्दिष्ट ठराव सभेमध्ये मांडला. तर बघा उद्दिष्ट ठरावाला भारतीय संविधानाची प्रस्तावना प्रस्तावना बनवली. तर बघायचं झालं तर ज्यावेळेस उद्दिष्ट ठराव हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सभेमध्ये प्रस्तुत केला त्याच्यामध्ये जे समाविष्ट जे महत्वाचे शब्द होते ते होते स्वतंत्रता, सार्वभौमत्व आणि प्रजासत्ताक. जर बघायचं झालं आणि त्याच्यामध्ये जे स्वातंत्र्य, समता, बंधुता सर्वांना जे आहे आपली श्रद्धा, उपासना, अभिव्यक्तीची जी स्वतंत्रता आहे ती सुद्धा देण्यात आली. आणि बघायचं झालं तर जर कोणी इंडियन पासपोर्ट जे बघितलं असेल तर त्याच्यावरती जर बघितलं असेल तर त्याच्यावरती लिहून येतं रिपब्लिक ऑफ इंडिया. तर बघायचं झालं तर तुम्ही कुठल्याही जर दुसऱ्या देशाचं बघत असाल जसं की फॉर एक्झाम्पल पाकिस्तानचं बघत असाल तर त्याच्यावरती मुस्लिम देश किंवा मुस्लिम राष्ट्र पाकिस्तान असं लिहून असतं. बट जे भारत आहे भारतावरती रिपब्लिक ऑफ इंडिया असं लिहून येतं. तर बघायचं झालं तर याच्यामध्ये जे आहे सर्व धर्मांचा आदर व सर्वांना समान संधी समता प्रदान करण्याबाबत ज्याही उद्दिष्ट ठरावामध्ये सर्वात महत्वाचा भर होता. तर बघा महत्वाच्या बाबी त्याच्यामध्ये एक जर बघायची झाली तर भारत एक स्वतंत्र, सार्वभौम आणि प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून आपल्याला तयार करायचं आहे. आणि जर बघायचं झालं तर भारतामध्ये सर्वांना समान संधी म्हणजेच समान संधी, स्वातंत्र्य आणि जी आहे धार्मिक जी सूट आहे याच्याबाबत उद्दिष्ट ठरावांमध्ये स्पष्ट लिहिलं होतं. तर बघायचं झालं तर उद्दिष्ट ठराव आहे याच्यामध्ये जे दोन शब्द जे आहे ते ऍड नव्हते. ते म्हणजे एक समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे ऍड नव्हते. बट तसं जे आहे ते 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने संविधानामध्ये ऍड करण्यात आलं. कारण की बघायचं झालं तर ते दोन शब्द आपल्या संविधानामध्ये एक महत्वाची भूमिका पार पाडतात. तर बघायचं झालं तर संविधानामध्ये आलेले जे सर्व शब्द आहेत जसे की याच्यामध्ये आलेलं स्वातंत्र्य, सार्वभौम आणि
प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी असे जे शब्द आहेत, त्या शब्दांबाबत आपल्याला जे आहे अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. आपण ते कोण्या देशाकडून अडॉप्ट केले, त्याच्या बाबतीच्या तरतुदी काय आहेत, हे सर्व आपण पुढच्या लेक्चरमध्ये लक्षात घेणार आहोत. तर तुम्ही सध्या जे आहे ह्या 3 मुख्य तारखा ज्या आहेत ह्या लक्षात ठेवत चला. कारण की बघायचं झालं तर एक्झाम मध्ये या 3 डेट वरती आपल्याला सर्वात जास्त प्रश्न आलेले बघायला मिळतात. आणि जर बघायचं झालं तर भारतीय संविधान जे आहे याच्यामध्ये जे आहे आपल्याला जर बघायचं झालं तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य, सर्वांना न्यायासमोर समता आणि जर बघायचं झालं तर सुरक्षिततेची हमी हे आपल्याला संविधानाने प्रदान केलेली बघायला मिळते. तर बघा, जर बघायचं झालं तर संविधान सभेमध्ये जर बघायचं झालं तर प्रमुख 22 समित्या ज्या आहेत त्या स्थापन करण्यात आल्या. तर प्रत्येक समितीचे काम अलग अलग होते. त्याच्यामध्ये 8 ज्या आहेत त्या महत्वाच्या समित्या होत्या. त्याच्यामधली जी महत्वाची समिती होती आणि ती सर्वात महत्वाची समिती म्हटली जाते ती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी. ड्राफ्टिंग कमिटी बद्दल जे आहे आपण बघणार आहोत. तर बघा, हे झाले संविधानामध्ये जे मुख्य बाबी जे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याच्यावरती भर दिलेला होता त्या. तर बघायचं झालं तर एक पॉइंट आता तुम्ही दुसरा लक्षात ठेवा. बावीस समित्या स्थापन करण्यात आल्या. 8 जे आहे त्या महत्वाच्या समित्या आहेत. त्याच्यामध्ये जी आहे ड्राफ्टिंग कमिटी ती आपण आता बघणार आहोत आणि ज्या बाकीच्या समित्या आहेत त्या आपण नंतर बघणार आहोत. जर एक महत्वाचा मुद्दा सांगायचा झाला तर कुठलाही लोकशाही किंवा डेमोक्रेसी जी आहे हे चालवण्यासाठी सर्वात महत्वाचं जे असतं त्या देशाचं संविधान. आणि जे संविधान असतं हे संविधान इम्प्लिमेंट करणारा जर चांगला असेल तर ते संविधान चांगलं आहे. आणि जर ते संविधानला इम्प्लिमेंट करणारा जर त्याचा गैरवापर करत असेल तर ते संविधान तेवढेच हानिकारक सुद्धा आहे. हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच सांगितलेलं बघायला मिळतं. तर बघा, आपल्याला जी बघायची आहे ती आता मसुदा समिती म्हणजेच ड्राफ्टिंग समिती. जर बघायचं झालं ड्राफ्टिंग समिती म्हणजेच महत्वाच्या समित्या. मसुदा समितीबद्दल सांगायचं झालं तर संविधानाचा मसुदा म्हणजे जर बघायचं झालं तर संविधानाचा जो बेस आहे तो तयार करण्याचे काम हे या मसुदा समितीकडे होते. आणि जर बघायचं झालं तर संविधान सभेमध्ये ज्या तयार झालेल्या 22 समित्या होत्या त्याच्यामधील ज्या 8 मुख्य समित्या होत्या त्याच्यामधील ही सर्वात मुख्य समिती आहे. तर बघा, बघायचं झालं तर संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी 29 ऑक्टोबर 1947 ला जे मसुदा समितीची स्थापना झाली. तर बघा,
29 47 या संविधानाचा तयार करण्यासाठी संविधान सभेने मसुदा समितीची स्थापना केली. तर बघायचं झालं तर या समितीमध्ये जे 7 सदस्य होते ते आपल्याला बघायचे आहेत. तर बघायचं झालं तर सर्वात प्रथम आणि महत्वाचे जे या समितीमध्ये जे जे ह्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर भीमराव आंबेडकर किंवा डॉक्टर BR आंबेडकर. आंबेडकर जे आहेत या समितीचे अध्यक्ष होते. तदनंतरचे दुसरे अध्यक्ष होते ते गोपाल स्वामी अय्यंगार. बघा गोपाल स्वामी अय्यंगार. आणि जे तिसरे सदस्य होते समितीचे ते म्हणजे अल्लादी कृष्णस्वामी. अल्लादी कृष्णस्वामी. चौथे सदस्य जे होते ते KM मुन्शी. KM मुन्शी ते 5वे सदस्य होते. ते जर बघायचं झालं तर BN मित्तल. जर BN मित्तल बद्दल सांगायचं झालं तर BN मित्तल यांनी जे आहे यांची जी खराब प्रकृतीमुळे राजीनामा दिल्यानंतर यांच्या जागी N माधवराव यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आले. BN मित्तल यांची जी खराब प्रकृती होती याच्यामुळे जे आहे यांची जागा जी आहे हे आपल्याला बदललेली बघायला मिळते. यांची जागा जी आहे N माधवराव यांना देण्यात आली. N माधवराव यांना देण्यात आली. त्यानंतर जे संविधान सभेचे 6वे सदस्य आहेत मोहम्मद सादुल्ला यांना. जे 6वे सदस्य होते ते मोहम्मद सादुल्ला. आणि तदनंतर जे शेवटचे सदस्य होते N सादुल्ला. आणि जे 7वे सदस्य होते ते म्हणजे DP खेतान यांचा 1947 ला मृत्यू झाल्यानंतर TT कृष्णमाचारी यांना जागा देण्यात आली. N खेतान यांचा मृत्यू झाल्यानंतर जे आहे TT कृष्णमाचारी यांना जागा देण्यात आली. यांच्यानंतर जे आहे TT कृष्णमाचारी. तर बघा हे झाले मसुदा समितीचे सदस्य. आणि जर बघायचं झालं तर सर्वात महत्वाची समिती ही होती. तर बघायचं झालं तर बाकीच्या ज्या उर्वरित 7 समित्या आहेत त्याच्याबद्दल आपण पुढील लेक्चरमध्ये सविस्तर माहिती घेऊ. जय हिंद, जय भारत.